मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. येत्या 15 जानेवारीला नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 होत आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रिद्धिश उद्धव निमसे हे उमेदवारी करता आहेत. आज प्रभाग 2चा विकास हा झाला आहे तो फक्त बाबांमुळे आणि बाबांचे सुपुत्र आज पुन्हा एकदा या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. विकास, विजन या सर्वाच विषयी जाणून घेणार आहोत. रिद्धेशचं आपल्या सर्वांतर्फे स्वागत करते. रिद्धेश नमस्कार. नमस्कार. 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक आहे नाशिक महानगरपालिकेची आणि भारतीय जनता पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला तिकीट दिलेलं आहे. तर स्वतःविषयी आणि या उमेदवारीविषयी काय सांगाल? नमस्कार, मी रिद्धिश उद्धव निमसे, प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी लढत आहे. सगळ्यात आधी तर मी देवेंद्रजींचा, गिरीश पवांचा आणि राहुल डिकलेंचा धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी मला तिकीट देऊन एक लढायचा चान्स दिला आणि जे त्यांनी माझ्या वरती ट्रस्ट करून जे मला कार्य दिलेलं आहे ते मी नक्कीच पार पाडणार. आता उमेदवारी मिळालेली हा विश्वास आणि एक बिकट प्रसंग आपल्याकडे 2 महिन्यापूर्वी झालेला आहे, तर त्याच्यातून तुम्ही जात आहात आणि पुन्हा भाजपाने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तर विरोधी पक्ष याचा खूप मोठा बाऊ करत आहेत. तर तुम्हाला काय वाटते? आमच्या नांदूर नाक्यावरती एक घटना झाली आणि माझे वडील तिथे स्थानिक नगरसेवक असल्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं. PI संजय पिसे जे आडगावचे PI आहेत त्यांना इन्फॉर्म करून त्यांच्यासोबत पोलिसांना घेऊन गेले होते. मात्र जे दाखवल्या गेलं ते फार चुकीचं होतं. ते मॅनिप्युलेट केल्या गेलेलं आहे. तुम्हाला फक्त एक 10 सेकंदाची क्लिप दाखवली, ती पूर्ण घटना वेगळी झालेली होती. पण मात्र त्याचा वेगळं दाखवलं गेलं आणि विरोधक याचा फायदा घेत आहे, ज्याचा काही अर्थ नाही आणि हे फार चुकीचं आहे की कोणाच्या कुटुंबावरती एवढा त्रास झाला तर तुम्ही त्यांचा सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही त्याचा विरोध करताय आणि या गोष्टीला लावून धरताय कारण तुमच्याकडे खास काही मुद्दा राहिलेला नाही. सगळ्यांना माहित आहे, आपल्या प्रभागातल्या लोकांना आणि संपूर्ण नाशिकला माहिती आहे नक्की काय झालेलं आहे. या गोष्टीचा कोणीच फायदा नाही घेतला पाहिजे. हे जे काय झालं फार चुकीचं झालं. हा अन्याय झालेला आहे माझ्या वडिलांवरती आणि त्यांच्यासोबतच्या काही गावातल्या लोकांवरती. आमचे गावातले लोक फार सरळ आणि सामान्य लोक आहेत. त्यांनी आजपर्यंत कधीच काही अडचणी आणल्या नाही आणि माझे वडील देखील 20 वर्षापासून राजकारणात आहे. त्यांचा क्लीन रेकॉर्ड आहे. एक सुद्धा क्रिमिनल ऍक्टिव्हिटी यांच्या कधीच नावावरती रजिस्टर्ड नाही आहे आणि याच्या विरुद्ध त्यांना एकदा दोनदा फक्त काही अडचणी आल्या होत्या. ते याच्यामुळे कारण ते शेतकरीसाठी उभे राहिले होते आमच्या गावांच्या, ज्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीच नव्हतं म्हणून माझ्या वडिलांना उभं राहावं लागलं आणि त्यांना ते अंगाशी घ्यावं. रिद्धिश, तुम्ही आता सांगितलं की वडिलांवर झालेला अन्याय, पण जवळजवळ 20 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात बाबा काम करत आहेत. तर मोठ्या मोठ्या घरकुल योजना सर्वसामान्यांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे अशी मोठी मोठी कामं आहेत, तर त्या कामांविषयी तुम्ही काय सांगाल? माझ्या वडिलांनी आतापर्यंत 1100 घरकुल योजना केलेल्या आहे, जवाहरलाल नेहरू योजना या अंतर्गत. त्यानंतर त्यांनी 4 पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधलेल्या आहेत, ड्रेनेजचे लाईन अपग्रेड करून ठेवलेली आहे. एक पब्लिक लायब्ररी आहे कोणाकनगरमध्ये. त्यानंतर आमच्या गावामध्ये हॉस्पिटल देखील टाकल्या गेलेलं आहे, ज्याच्यामधनं जे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोविशिल्ड वॅक्सिन होतं ते 2 वर्ष तिथून दिल्या गेल्या सगळ्या लोकांना. त्याचं सर्टिफिकेट पण त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं. व त्याच्या व्यतिरिक्त ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब म्हणून हे आडगावला एक स्पोर्ट्स क्लब आहे, जिथे आकाश शिंदे म्हणून एक रिनाउंड प्लेअर आहे जो याच्या आधी पुण्यासाठी खेळत होता आणि आता बँगलोरसाठी खेळतो आहे. तर ते स्पोर्ट्सला सुद्धा एनकरेज करतात. देखील त्यांनी बरेचसे ओपन स्पेसेस आहे, स्पोर्ट्स ग्राउंड असतील किंवा गार्डन असेल, हे सगळ्या लोकांसाठी डेव्हलप केले ताकी जे ज्येष्ठ लोक आहेत ते तिथे बसून त्यांच्या नातवांसोबत वेळ घालू शकता, खेळू शकता आणि एक दुसऱ्यासोबत संवाद करू शकता. रिद्धिश, तुम्ही आता उमेदवार 4 जण आहात आणि विरोधीमध्ये पण तुमच्याच वयाचे उमेदवार आहेत. तर माझ्या मते ही स्पर्धा आहे, तर त्याविषयी काय सांगाल? मी स्वतःची कॉम्पिटिशन कन्सिडर करतो. मी काय बाकी कोणाला माझी कॉम्पिटिशन कन्सिडर करत नाही. मी जे काल केलं होतं त्याच्यापेक्षा बेटर मी आज करणार आणि जे मी आज केलं त्याच्यापेक्षा बेटर मी उद्या करणार. माझ्या वडिलांनी ऑलरेडी खूप कामं केलेली आहे. त्यांनी एक बेंचमार्क सेट करून ठेवलेला आहे जो मला मॅच करायचा आहे, म्हणून माझी कॉम्पिटिशन ही स्वतःसोबतच असणार आहे. माझ्या वडिलांनी जे पण कार्य केले आहे ते तेवढेच मला मॅच करून इक्वली काम करावं लागणार आहे. म्हणजे स्पर्धेला कोणी असू दे, आपण बेस्ट आहोत याचा तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे? कॉन्फिडन्स आहे, मी बेस्ट आहे, मी वेल एज्युकेटेड आहे आणि मी दुसऱ्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स पॉइंट आउट करण्यापेक्षा स्वतः कसं काय बेटर असेल हे रिप्रेझेंट करण्यामध्ये जास्त बिलीव्ह करतो. येस, तुमच्या पॅनलमध्ये 4 उमेदवार आहे. एक वेगळं तुमचं विशेषत्व आहे ह्या पॅनलमध्ये, तर ते जरा आम्हाला सांगाल? आमचे फर्स्ट कॅन्डिडेट आहे ऐश्वर्या जेजुरकर, जे स्वतः IT इंजिनियर आहे. जे मोदींचं स्वप्न होतं डिजिटल एराचं, जो आता चालू आहे, प्रत्येक गोष्ट डिजिटल फॉर्मॅटमध्ये येतं, हे त्याच्यात चांगलं मार्गदर्शन करू शकतं आमच्या लोकांना. दुसऱ्या आमचे कॅन्डिडेट आहे इंदुताई खेताडे.
ह्यांचे पती देखील हे सुरेश केताडे 15 वर्षापासून नगरसेवक आहे, इक्वली तेवढ्याच टाईमपासून जेवढ्या टाईमपासून माझे बाबा आहे, त्यामुळे त्यांचा खूप एक्सपिरियन्स आम्हाला मॅटर करणार आहे. थर्ड कॅन्डिडेट मी स्वतः आहे रिद्धिश टीमचे. जरी मी बिझनेस स्टडीज केले आहे, माझं कन्स्ट्रक्शन व्यवसाय मागच्या 7 वर्षापासून, म्हणून मला टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, लाईट असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, याच्यामधलं खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. आणि माझ्याकडे इंजिनियर्सची टीम आहे जे आपल्याला बेटर हेल्प करू शकते अंडरस्टँड करायचं सिच्युएशन आणि प्रॉब्लेम सॉल्व करायला. आणि आमचे फोर्थ कॅन्डिडेट आहे ॲडव्होकेट नामदेव शिंदे, जे ॲडव्होकेट असल्यामुळे बेकायदेशीर कोणालाही अडचण आणत असेल तर त्याच्यात ते चांगलं मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे चारही तुमचे जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले पारंगत आहेत आणि उच्च शिक्षित असं हे पूर्ण पॅनल आहे, तर नक्कीच प्रभागाला त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे.